नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रभावाने कथा संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात होते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत ITI कॉलेजच्या जवळ असलेल्या 2 गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अभिजित रायबोले नामक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती शहरातील ITI कॉलेज जवळ गुरुवारच्या दुपारच्या सुमारास 2 विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका चिघळला की त्यात कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. हल्ल्यात अभिजित तुकाराम रायबोले वय वर्ष 20 राहणार परतवाडा हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो थोडक्यात चुकला असे प्राथमिक माहितीतून समजते. जखमी विद्यार्थ्याला तात्काळ अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या राड्याची चौकशी सुरू केली. दरम्यान प्रसारमाध्यमांनी जखमी विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. या घटनेमुळे ITI परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. अमरावतीत पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी कारवाईने पेट घेतला आहे. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी मोहीम राबवली आहे. अवैध बांधकामांवर JCB चालवण्यात आलाय. मात्र या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही टॅक्स भरतो, मग आमच्यावर कारवाई का, असा सवाल त्यांनी केलाय. काहींनी थेट JCB समोर बसून ठिय्या देत आपला संताप व्यक्त केलाय. पोलीस आणि मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पश्चिम बहुल भागातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. या कार्यवाही दरम्यान परिसरातील अवैध बांधकामावर JCB फिरविण्यात आला. मनपाच्या पथकाने सकाळपासूनच मोहीम सुरू केली आणि अनधिकृत शेड, टीन शेड व संरचना हटविण्यात आल्या. मात्र कारवाई दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. आम्ही नियमित टॅक्स भरतो तरी आमच्या दुकानांवर कारवाई का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. काहींनी थेट JCB समोर बसून ठिय्या दिला तर काहींनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. एका स्थानिक नागरिकाने मनपावर आरोप केला की स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत पण अतिक्रमण हटवायला मात्र येतात. या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे यांनी केलं. त्याचसोबत नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला डोंगावर आणि QRT पोलीस पथक उपस्थित होते. तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मनपाने पुढील दिवसात अशा आणखी कारवाया करण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंशकालीन निदेशकांची दिवाळी अंधारात गेली आहे. 5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे या शिक्षकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासन निर्णयात स्पष्ट मानधनाचा उल्लेख असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही असा आरोप निदेशकांनी केला आहे. अमरावती जिल्हा अंशकालीन निदेशक कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांकरिता अंशकालीन निदेशक रुजू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या 5 जून 2025 च्या सुधारित धोरणानुसार या निदेशकांना 12 ते 18 हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले.
तथापि मागील 5 महिन्यांपासून क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या निदेशकांना 1 रुपया देखील मानधन मिळालेले नाही। या विलंबामुळे त्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे। घर खर्च, प्रवास खर्च आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवत अमरावती जिल्हा अंशकालीन निदेशक कृती समितीचे अध्यक्ष एजाज अहमद अब्दुल चाक यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात तातडीने मानधन मिळवून देण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा निदेशकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा समितीने प्रशासनाला दिला आहे। शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन या अंशकालीन निदेशकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे। शिक्षकों की तरह अंशकालीन निदेशक भी कला, कार्यानुभव और क्रीड़ा ये विषय के लिए कार्यरत है। हम लोग सन 2012 से महानगर पालिका में सेवा दे रहे हैं। इसके बावजूद भी जो है हर साल हम लोगों को पेमेंट के लिए बार बार जो है वो तकलीफ दी जाती है। अभी 5 महीने हो गए, हम लोगों की दिवाली भी अंधेरे में गई है, अभी तक हम लोगों का पेमेंट हुआ नहीं। हम लोगों ने शिक्षण विभाग में बार बार इसकी जो है रिक्वेस्ट की, लेकिन वो लोग अभी तक इसके लिए कन्फ्यूजन में है। बार बार बोलते हैं कि भाई हम लोगों की निधि कहाँ से आई, क्या आई, अभी हम लोगों को उसका कंफर्मेशन नहीं है। इसलिए आज माननीय मोहतरमा मैडम आयुक्त साहिबा के पास हम लोगों ने निवेदन दिया कि हम लोगों के जो है वेतन मानधन जो है जल्द से जल्द मिले, अन्यथा लाइलाज मजबूरन हम लोगों को आंदोलन का मार्ग स्वीकारना पड़ेगा। और इसके अलावा क्या मांगते हैं? तो हम लोगों का वेतन हम लोगों को समय पर मिलना चाहिए और छुट्टी हम लोगों की नहीं करना चाहिए। अभी सुनने में आ रहा है कि भाई छुट्टी होकर भी हम लोगों को वेतन नहीं मिलेगा। बाकी जो शिक्षक है और कला, हम लोग खासतौर से विशेष शिक्षक होते हैं, लेकिन हमको अंशकालीन बोला गया। अंशकालीन होने के बावजूद भी हम लोग फुल टाइम जो है ड्यूटी दे रहे हैं, फिर भी जो है हम लोगों को जो है ग्रेड वाइज, तासिका वाइज ये दे रहे हैं। हम लोग डिमांड करेंगे शासन से हम लोगों को सरसकट पेमेंट मिलना चाहिए और छुट्टियों का वेतन जो है हम लोगों को नहीं करना चाहिए। वैसे बिहार वगैरह सब आ चुके हैं, 5 दिन वगैरह के, लेकिन फिर भी हम लोगों को जो है पेमेंट बार बार रोका जा रहा है। 5 महीने से जो है काम पेमेंट नहीं होने के कारण सबके सब जो है हम लोगों की आर्थिक परिस्थिति बहुत गंदा गई है। और कोई बोलेगा? अमरावती शहरात येत्या 8 आणि 9 नोव्हेंबरला होणार आहे एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम, राज्यस्तरीय महायोग शिबिर आणि योग संमेलन। या शिबिरात 25,000हून अधिक लोक योगाचा लाभ घेणार असून देशभरातील योग साधक अमरावतीत दाखल झाले आहेत। पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी परमपूज्य स्वामी परमार्थदेव महाराज स्वतः योग मार्गदर्शन करणार आहेत। या 2 दिवसांच्या योग महोत्सवात अनेक संत, मान्यवर आणि अधिकारी, जनप्रतिनिधी सहभागी होणार आहेत। अमरावती शहरातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता भव्य इंटिग्रेटेड योग शिबिर सुरू होणार आहे। या शिबिरात पतंजली योगपीठाचे परमपूज्य स्वामी बाबा रामदेव यांच्या परमशिष्य स्वामी परमार्थदेव महाराज मार्गदर्शन करतील। 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे योग महासंमेलन होणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आहेत चंद्रकुमार जाजुदिया, तर सह आयोजक नानकराम नेबनानी। कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल आणि अध्यक्षस्थानी राहतील खासदार डॉक्टर अनिल बोंडे। भव्य दिव्य शिबिरासाठी 18 जिल्ह्यांमधून हजारो योग साधक अमरावतीत दाखल झाले असून शहरात घरोघरी निमंत्रण दिले जात आहे। या शिबिरात खासदार बळवंत वानखडे, भूतपूर्व खासदार नवनीत राणा, आमदार चंदूभाऊ यवलकर, आमदार रवी राणा, आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे प्रमुख अतिथी असतील। तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, मनपा आयुक्त सौम्या चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हा परिषद सीईओ संजीता महापात्रा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या संमेलनात संत शक्तिदेव महाराज, संत सचिनदेव महाराज, संत डॉक्टर संतोषदेव महाराज तसेच महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दिलीपराव लोखंडे हे देखील सहभागी होणार आहेत। कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पतंजली व भारत स्वाभिमान परिवारातील सर्व पदाधिकारी, योग शिक्षक, योग साधक आणि स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत। अमरावतीत योगाचा हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी जनतेत उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती आयोजक पत्रकार परिषदेत देण्यात आली। आपल्या अमरावती शहरामध्ये दिनांक 8 आणि 9 तारखेला श्री शिवाजी शिक्षण शारीरिक महाविद्यालय त्यांच्या प्रांगणामध्ये 8 व 9 तारखेला सकाळी 5 ते 7:30 योग शिबिर होणार आहे। या शिबिराला मार्गदर्शन हरिद्वार येथील संन्यासी, युवा संन्यासी पूज्य स्वामी परमार्थदेवजी करणार आहे। या शिबिरामध्ये जवळजवळ 5,000 लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि या शिबिराद्वारा तणावमुक्ती, रोगमुक्ती, दिनचर्या
या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे। 9 तारखेला सांस्कृतिक भवन मोर्शी रोड या ठिकाणी स्वामी परमारदेवजी महाराज यांचं योग आणि स्वदेशी या विषयावर प्रबोधन मार्गदर्शन सर्वांसाठी खुलं आहे, विशेषतः कार्यकर्त्यासाठी। तरी अमरावतीकरांना मी विनंती करतो कि या दोन्ही कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा। निःशुल्क योग शिविर है। मैं चाहूँगा आप लोग जितने लोग को इसके लिए आमंत्रित कर सकते हैं, आपके तरफ से अपने लोगों को आमंत्रित कीजिए। जितने लोग आएंगे ये अपनी हेल्थ के हिसाब से है, और हेल्थ से भी ज़्यादा खुद को मन में एक शांति और हेल्थ जो बोलते हैं अंदर से खुद को अच्छा लगने के हिसाब से जितने लोग आ सकते हैं इस कार्यक्रम में उतना अच्छा होगा। इस शिविर से सब लोग की ज़िंदगी में कुछ ना कुछ प्रभाव ज़रूर आएगा, इसकी हम लोग कोशिश कर सकते हैं। महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे। अमरावती शिवसेना उभाटा गट महानगर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। आगामी निवडणुकीत पक्ष जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले। पक्षाची भूमिका अशी आहे, आमचे 3 जिल्हा प्रमुख आहेत, नरेंद्र पडोळे, मनोज कळू आणि पराग गोडदे। 3 जिल्हा प्रमुख वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळे त्यांच्याकडे विधानसभा आहे। त्या विधानसभेवाईज त्यांच्याकडे जे विधानसभा येतात त्या विधानसभेमध्ये सगळ्यांच्या मिटिंगा, त्याप्रमाणे त्यांची आवेदनं ज्या लोकांना उभं राहायचं त्यांचे आवेदनं, त्यांच्याशी सगळं चर्चा करणं, अशा पद्धतीची भूमिका सुरू आहे। कारण की ग्रामीणमध्ये अनेक प्रश्न आहेत, प्रश्नाची झोड लागलेली आहे। ग्रामीणच्या जसे एखादं गाव असतं त्या गावातल्या अनेक समस्या आहेत। त्या गावातल्या सांडपाणी असो, बांधण रस्ते असतात, त्यानंतर त्या गावातल्या लाईटिंग असतात, म्हणजे नगरपालिका क्षेत्रातल्या येणाऱ्या त्या गावातल्या अनेक विषय असतात। तर त्या संबंधित आमचे नेहमी कार्यकर्ता तिथे अग्रेसर असतात। त्या विषयाला घेऊन नेहमी वारंवार सरकारच्या सत्ताधारीच्या म्हणजे नेहमी त्यांच्याशी चर्चा करणे, त्या समस्याला वाचा फोडणे, अशा आमच्या ह्या पक्षाच्या भूमिका असतात। आताची आमची भूमिका अशी आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये सीटा राहील चांगल्या पद्धतीनं, आणि सगळे लोक मिळून सगळे जिल्हा प्रमुख, 3 जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे असो, पराग गोडदे असो की मनोज कळू असो, ते 3 जिल्हा प्रमुख आणि आमचे आमदार दर्यापूर मतदारसंघातले हे सगळे मिळून सुधीर सूर्यवंशी हे सगळे लोक, आम्ही सगळे लोक ही भूमिका घेऊन पुऱ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क आणि त्या क्षेत्रातलं, त्या ग्रामीणमधलं, त्या गावातलं आमचं त्याच्यावर काम सुरू आहे। सध्या आम्हाला अजून कोणते इंट्रॅक्शनवरून आले नाही। इंट्रॅक्शन अशा होते का अजून सध्या आमचे जे संपर्क प्रमुख आहे त्यांनी सध्याची वैयक्तिक तयाऱ्या सगळ्यांच्या सुरू आहे। सगळं पक्ष आपापल्या वैयक्तिक तयाऱ्या सुरू आहे। पक्ष जसे आदेश देशील आणि इथले जर स्थानीय जुळवाजुळवी जे होईल त्या पद्धतीनं काम आहे। भविष्यात महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत, आपली काय भूमिका राहील त्यामध्ये? सध्या महानगरपालिका इलेक्शन सध्या नाही आहे, सध्या जिल्हा परिषद नाही आहे, सध्या नगरपालिका, पंचायत समिती अशा ह्या निवडणुका आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आमच्या क्षेत्रात अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरात भंडारा महानगरपालिका, अमरावती महानगरपालिकामध्ये येते, ज्यामध्ये विधानसभा अमरावती आणि भंडारा ह्या 2 विधानसभा येतात। त्याची जबाबदारी माझ्याकडे राहील। त्यावेळेस जे चित्र होईल त्यावेळेस त्या पद्धतीने आम्ही काम करू। अजूनही आमची जुळवाजुळ हे वगैरे सुरू आहे। सगळे कार्यकर्ते एखादा मेळावा, ज्या ठिकाणी उमेदवार आहे, ज्या ठिकाणी उमेदवार स्वतःहून येत आहे, अशा ठिकाणी आमची मिटिंगा वगैरे सुरू आहे। येत्या महानगरपालिकामध्ये अनेक विषय आहे महानगरपालिकेचे,
त्या विषयावर आमची चर्चा, त्या प्रभागातल्या समस्या, असे आमचे जे कार्यकर्ते आहेत, शाखा प्रमुख म्हणा, विभाग प्रमुख म्हणा, प्रभाग प्रमुख म्हणा, उपशहर प्रमुख म्हणा, ह्या सगळ्या आमची एक लिंक असते. त्या पद्धतीनं आमचं काम असते सुरू. आणि राहिला विषय युतीचा विषय हा पक्ष जो आमच्या पक्षाचा जो आदेश असते त्या आदेशावर आम्ही काम करतो. अगर पक्षाने आम्हाला सांगितलं तुमच्या स्थानिक लेवलवर तुम्ही काही करा, तर मग आम्ही इथल्या स्थानिक नेते, जसा काँग्रेस असो, जशी आमची युती आहे सध्या, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो आणि शिवसेना असो, ह्या तिन्ही पक्षाची काय युती होते, कशी युती होते, त्या स्थानिकमध्ये वाटाघाटी असतात, ह्या सगळ्या ह्या वेळेवरचा विषय असतो. येत्या 10 तारखेला नगरपंचायतसाठी अर्ज भरणार आहे. आपल्याकडून पक्षाकडून किती उमेदवार अर्ज भरतील? सगळे उमेदवार जिथे इलेक्शन असतात तिथले सर्व लोक आमची इलेक्शन म्हणजे फॉर्म भरतात. आपण जनतेत कोणते मुद्दे घेऊन यावेळेस निवडणुकीसाठी समोर जावा? निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त निवडणूक जसं नगरपालिका, नगरपंचायतमध्ये जे तिथले स्थानिक मुद्दे असतात त्याच्यावर इलेक्शन होते. आणि तिथलेच मुद्दे जे असतात त्या स्थानिक लोकांचे मुद्दे घेऊनच आम्ही नगरपंचायतमध्ये समोर जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्यानिमित्त साईनगर जवळील शिवाजीनगर परिसरात श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडलाय. या सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आणि वातावरण गजाननमय झाले आहे. भजन, कीर्तन आणि दिंडीच्या तालावर गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. पालखी मार्ग फुलांच्या आरासेने सजवला होता, तर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून पूजा अर्चना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केलेत. साईनगर जवळील शिवाजीनगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिक महिन्यानिमित्त श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला. या सोहळ्याची सुरुवात शिवाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरातून करण्यात आली. मंदिराचे पदाधिकारी, महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले. दिंडी, कीर्तन, भजन या पारंपरिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. माठोड येथील दिंडी मंडळाची कीर्तन सादर करून श्री गजानन महाराजांच्या महिमेचा गजर संपूर्ण परिसरात घुमविला. पालखी मार्ग फुलांनी सजविण्यात आला होता. ठिकठिकाणी भाविकांनी आरती, पूजा व प्रसाद वितरण केले. महिलांनी फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री गजानन महाराजांची मूर्ती ठेवून मोठ्या भक्तिभावाने शोभायात्रा काढली. दिंडीच्या तालावर गजानन महाराज की जय असा जयघोष करत भक्तांनी परिसरात परिक्रमा केली. सर्वांनी एकत्रितपणे सोहळा शिस्तबद्धरित्या पार पडला. श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना सन 2005 मध्ये झाली असून कार्तिक महिन्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दररोज सकाळी काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले. आरतीसाठी परिसरातील शेकडो भक्त उपस्थित राहतात आणि गजानन महाराजांच्या कृपेचा लाभ घेतात. संपूर्ण साईनगर, शिवाजीनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते. कार्तिक महिन्याच्या पवित्र निमित्ताने पार पडलेल्या सोहळ्याने भक्तिभाव अधिक दृढ झाला. शेवटी सर्व भक्तांनी एकमुखाने गजानन महाराज की जय असा जयघोष करत सोहळ्याची सांगता करण्यात आली. आमच्या शिवाजीनगर परिसरामध्ये 2005 साली गजानन महाराज देवस्थानची स्थापना झाली. त्यानंतर काही कालांतराने म्हणजे 2 वर्षापूर्वी शिवमंदिर झालं. इथे तसं तर आम्ही 2021 पासून काकड आरतीला सुरुवात केली, पण यावर्षी विशेष म्हणजे शिवमंदिर आणि गजानन मंदिर दोन्ही एक असल्यामुळे यावर्षी आम्ही सर्वांच्या सहकार्यातून शिवाजीनगरमधील परिसरातील आणि साईनगर परिसरातील सर्व भावी भक्तांच्या सोलोक्याने यावर्षी हा काकडा आम्ही इथून काढण्याची प्रयत्न केला, सुरुवात केली. आणि आमच्या इथे जेवढे भावी भक्त आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बा तुम्ही इथून काढा, मग आम्ही इथून काढण्यास सुरुवात केली. सर्व आमच्या इथे खेडीमेडीचं वातावरण आहे आणि सर्व मिळूनच आम्ही या काकड्याला यावर्षीपासून समजा की यावर्षी पहिलंच वर्ष आहे, पहिल्या वर्षापासून आम्ही सुरुवात करत आहे. धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस होता. विद्यार्थी उत्साहाने शाळेत आले, परंतु काही शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक मात्र बेपत्ता राहिलेत. मेळघाट सारख्या दुर्गम भागात जिथे शिक्षण हीच एक मोठी लढाई आहे, तिथेच काही शिक्षकांनी सरकारी नियमांचा सर्रास भंग केला आहे. काही शाळा उघडल्याचं नाहीत, काही ठिकाणी शिक्षक दुपारनंतर पोहोचलेत, तर काही प्रभारी केंद्रप्रमुखांनी तर मनमानीचेच साम्राज्य उभारले आहे.
धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी सुट्टीनंतरचा आजचा पहिला दिवस होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावली, पण काही शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक मात्र अनुपस्थित होते. स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही शाळांमध्ये शिक्षक दुपारच्या सुट्टींपर्यंत पोहोचले नव्हते. धारणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकांनी जर वेळेवर शाळा उघडल्या नसत्या तर काही शाळांचे कुलूप आजही बंद राहिले असते. काही गावांमध्ये मुख्याध्यापक बदली झाल्यानंतरही त्यांनी नवीन ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला आहे, तर काही शिक्षक अशा शाळांमध्ये काम करत आहेत जिथे विद्यार्थ्यांना नीट शिकवण्याची जबाबदारीही ते पार पाडत नाहीत. हे सर्व प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्वांना धक्का देणारे आहेत. मेळघाट सारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारची शिक्षणातील बेफिक्री गंभीर आहे. हे प्रकरण शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे. अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी एसीबीने कारवाई केली असून पोलीस विभागात काम करणाऱ्या एका महिला लाचखोर क्लर्कला रंगेहात पकडण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली असल्याने या ठिकाणी काही काळ मोठा गोंधळ माजला होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला क्लर्कचं काम करीत होती. तक्रारदाराकडून तक्रार फाईल पास करण्यासाठी तब्बल 8,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच घेण्यास नकार देत थेट अमरावती एसीबी कार्यालयात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. एसीबीकडून झालेल्या पडताळणीत लाच मागण्याचं स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून तिला पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी एक घटना घडली. एसीबी अमरावतीच्या पथकाने पोलीस विभागातील महिला क्लर्कला 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची एक फाईल मंजुरीसाठी संबंधित क्लर्ककडे होती. ती फाईल पास करण्यासाठी लाच मागितल्याचं स्पष्ट झालंय. तक्रारदाराने याबाबत अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता महिला क्लर्कने खरंच लाच मागितल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर गुरुवारी दुपारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पोलीस अधीक्षक कार्यालयातच कारवाई केली. कारवाई दरम्यान काही काळ या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ही कारवाई पाहून धक्का बसला. सध्या आरोपी महिला क्लर्क हिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय. अकोल्यात पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीने एकच खळबळ उडवली आहे. शहरातील प्रसिद्ध जे मॉल आगीत जळून खाक झाला आहे. आगीचं रुद्ररूप पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अकोला शहरातील कपडा बाजार परिसरात असलेल्या जे मॉलला गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातीला मॉलमधून धुराचे लोड बाहेर येताना दिसले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग एवढी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. घटनेची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 ते 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू आहे. नागपुरात पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानीनगरमधील एका घरात गुप्तपणे सुरू असलेल्या अवैध देह व्यापार रॅकेटवर क्राईम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 3 महिलांना मुक्त करण्यात आलं असून एक महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे, मात्र तिचा साथीदार फरार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भवानीनगर परिसरात भवानी मंदिराजवळील एका घरात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी गुप्त पद्धतीने सापळा रचत या घरावर छापा टाकला. तपासादरम्यान पोलिसांना अवैध देह व्यापार चालविण्याचा पुरावा मिळाला.
या कार्यवाहीत 3 महिलांना मुक्त करण्यात आलं असून देह व्यापार चालविणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आला आहे. तिचा एक साथीदार मात्र पोलीस येण्यापूर्वीच पसार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुक्त केलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आलं आहे, तर आरोपी महिला व फरार साथीदारांविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बेकायदेशीर वाळू आणि मुरुम उत्खननामुळे तयार झालेल्या कृत्रिम तलावाने 2 तरुणांचे आयुष्य गेले आहेत. सेल्फी घेण्याच्या या क्षणिक मोहामुळे 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास नागपूर शहरातील सुमारे 10 तरुणांचा गट भागी माहेरी परिसरात पिकनिकसाठी आला होता. या परिसरात मुरुम आणि वाळूच्या बेकायदेशीर उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले असून पावसाच्या पाण्याने ते तलावासारखे दिसतात. दरम्यान सेल्फी घेण्याच्या उद्देशाने अविनाश आनंद हा बिहारचा रहिवासी आणि संकल्प मालवे हा चंद्रपूरचा रहिवासी तलावाच्या खोल भागात उतरले. मात्र काही क्षणातच दोघेही पाण्याच्या खोल गर्तेत बुडाले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदत मागितली, पण तेव्हा उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गोताखोरांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. भागी माहेरी ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले होते. पावसाच्या पाण्याने हे खड्डे तलावाच्या रूपात बदलले आणि या तलावात अविनाश आनंद आणि संकल्प मालवे या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे स्थानिक नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करीत आहेत, तर दुसरीकडे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेकायदेशीर उत्खननांवर कारवाई न केल्यास असे प्रकार पुन्हा घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संकल्प मालवेचा मृतदेह सापडला असला तरी अविनाश आनंदचा शोध अद्याप सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून बेकायदेशीर उत्खननाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय. तसंच मृत रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी बजावली आहे. अजनी पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याने काही दिवसांपासून परिसरात खळबळ उडवली होती. 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलमती लेआउट परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी खुशी नितनवरे आपल्या कुटुंबासह अहमदाबाद येथे गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून 2 लॅपटॉप आणि होंडा ऍक्टिव्हा असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतले. यात तुषार राजेश राऊत वय वर्ष 19 राहणार श्रीकृपानगर बेसा घोगली रोड हुडकेश्वर आणि मारुती उर्फ अभिषेक राजकुमार भौतिक वय वर्ष 25 वर्षे राहणार शारदानगर वाठोडा लेआउट. चौकशीत आरोपींनी तिसरा साथीदार कार्तिक मानवटकर आणि एक विधी संघर्षग्रस्त बालकासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लॅपटॉप, चोरी गेलेली होंडा ऍक्टिव्हा आणि गुन्ह्यात वापरलेले डिओ मोफेड असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावात जय जगदंबा मातेची एकदिवसीय यात्रा अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेला हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. पहाटेपासूनच खंडाळा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जय जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आसपासच्या गावांमधनं तसेच लांबवरच्या भागातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जय जगदंबा मातेची एकदिवसीय यात्रा संपन्न झाली. पहाटेपासूनच गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नवसाला पावणाऱ्या जय जगदंबा मातेच्या दर्शनासाठी परिसरातील आणि दूरवरच्या गावांमधून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. भक्तांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच सुरक्षेची काटेकोर तयारी करण्यात आली होती. जय जगदंबा माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते आणि तिच्या दर्शनाने भाविकांचे मनोबल वाढते अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सकाळ ते सायंकाळपर्यंत जगदंबा माता संस्थान येथे मोफत आरोग्य शिबिर आणि रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात्रेच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या.
ग्रामस्थ आणि युवक मंडळाच्या अथक परिश्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाय। जय जय जगदंबा या जयघोषाने संपूर्ण खंडाळा गाव भक्तीच्या रंगात रंगून गेले होते। या शिबिराचे आयोजन आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि SBI फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले। शिबिरात BP, शुगर, रक्त तपासणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या। याशिवाय संतोष अंभोरे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने छबिले हॉस्पिटल, प्रसूतीगृह आणि बाल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आणखी एक आरोग्य शिबिर घेण्यात आले। दोन्ही शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यात्रेच्या दिवशी खंडाळा गाव जयघोषाने दुमदुमले होते। जय जय जगदंबा, जय जय जगदंबा या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। ग्रामस्थ आणि युवक मंडळाच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सुंदर आणि भक्तिपूर्ण वातावरण पार पडला। यवतमाळमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपट्टी थकबाजी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे। शहरातील अनेक नळधारकांकडून वर्षानुवर्षे थकीत असलेली पाणीपट्टी आता वसूल केली जाणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रभात फेरी काढून करण्यात आलाय। कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथक तयार करण्यात आली असून थकीत पाणीपट्टी वसूल न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं संकेत देण्यात आला आहे। यवतमाळ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेचा शुभारंभ प्रभात फेरीने करण्यात आला। ही फेरी तहसील चौकातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात संपन्न झाली। कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबविण्यात येत आहे। शहरातील विविध विभागांअंतर्गत थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विशेष वसुली पथकांची स्थापना करण्यात आली आहे। या मोहिमेद्वारे जनतेत जनजागृती आणि वेळेवर बिल भरण्याबाबत प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे। प्राधिकरणाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की थकीत पाणीपट्टी तातडीने भरून पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सहकार्य करावं। अनेक वर्षांपासून न भरलेल्या बिलांमुळे प्राधिकरणास मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थेचा दुरुस्ती आणि देखभाल कामांवरही परिणाम होत आहे। म्हणून नागरिकांनी आपल्या थकीत पाणीपट्टीची रक्कम तातडीने भरावी असं आवाहन प्राधिकरणाने केलं आहे। कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी स्पष्ट केलं की पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्राधिकरणाला आर्थिक स्थैर्य आवश्यक आहे। म्हणून नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून सहकार्य करावं। या मोहिमेमुळे शहरातील पाणी पुरवठा सुधारण्यास मदत होईल आणि थकीत रकमेची वसुलीही वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेत निवडणुकी संदर्भातील विविध महत्त्वाच्या सूचना, प्रक्रिया आणि नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर औसा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत निवडणुकीची अधिसूचना, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखा, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मतदान तसेच मतमोजणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की निवडणुकीदरम्यान पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता लागू करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रचारावर किंवा पैशांच्या वापरावर कडक कारवाई केली जाईल। तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावावा आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले। सर्व मतदान केंद्रांवर CCTVद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे। मुळशी तालुक्यातील मोंजे मुंढवा येथे तब्बल 300 कोटींच्या जमिनीचा व्यवहार नोंदला गेला आहे। या व्यवहारावर साधारणतः 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायची होती, परंतु ती पूर्णतः माफ करण्यात आल्याचं समोर आलं आहे। आता प्रश्न असा आहे की सामान्य नागरिक छोटं घर घेतानाही लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरतो, मग कोट्यावधींच्या व्यवहारात ही सवलत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, हा व्यवहार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवाचा असल्याने का अशी विशेष सवलत देण्यात आली आहे?
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मुळशी तालुक्यातील मौजे मुंडवा येथे 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी नोंदणी झाली। या व्यवहारावर साधारण 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायची होती, पण ती केवळ 500 रुपयात पूर्ण करण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की हा व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा आहे। 1800 कोटींच्या किमतीची जमीन फक्त 300 कोटी रुपयात घेण्यात आली आणि या कंपनीचे भांडवल फक्त 1 लाख रुपये असूनही त्यांनी IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना दाखवली। दानवे यांनी आणखी गंभीर आरोप केला आहे की उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि केवळ 27 दिवसात हा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला। या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतली असून ते म्हणाले आहेत की मी महसूल विभाग, IGR आणि लँड रेकॉर्ड कडून सर्व माहिती मागविली आहे, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत। जर अनियमितता आढळली तर अतिशय कडक कारवाई होईल। असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये असं आहे, पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। दरम्यान पार्थ पवार यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना सांगितले की मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, मात्र या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला। आता या संपूर्ण व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात नवीन वादळ उठले आहे आणि लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय, सामान्य नागरिक लाखो रुपये भरतो पण नेत्यांच्या कंपन्यांना सवलत का? नांदेड शहरासाठी गोदावरी गंगा पूजनाचा रौप्य महोत्सवी सोहळा यंदा जागतिक स्तरावर नोंदला गेला आहे। 40 वर्षाची अखंड परंपरा आता लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवली गेली आहे। नगिना घाटावर सायंकाळी 7 वाजता पार पडणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। गोदावरी किनाऱ्यावरील नांदेड हे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी आयोजित होणारे गोदावरी गंगापूजन हे नांदेडकरांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे। गेल्या 24 वर्षांपासून सातत्याने पार पडणाऱ्या या कार्यक्रमाने यंदा एक नवा इतिहास घडविला आहे। या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून नांदेडकरांसाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे। बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नगिना घाट येथे या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला माजी मंत्री DP सावंत, भाजपा माजी महानगर प्रमुख प्रवीण साले यांची विशेष उपस्थिती होती। आनंद वाटतोय आज नांदेडला इकडे घाटाला गोदावरी पूजा झालेली आहे, गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे। इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतो। हा दृश्य खरंच बघण्यासारखं आहे की जगात 3 जागेला गंगा पूजेची आरती होते, एक ऋषिकेशला होते, तर एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते। तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे, खरंच मन भरून गेलेलं आहे।
आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मी त्यांचे अभिनंदन करते. अतिशय सुंदर काम ते करत आहेत. मागच्या 25 वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते, त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते. या विक्रमाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स संस्थेचे भारताचे चेअरमन डॉक्टर अविनाश सकुंडे आणि उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम मांढरे यांनी नांदेडवासियांचा गौरव केला. हरिद्वार आणि वाराणसीनंतर नांदेडची गंगा आरती 3ऱ्या क्रमांकावर असल्याचा सन्मानही या निमित्ताने प्राप्त झालाय. या यशामागे लायन्स उपप्रांतपाल योगेश जयस्वाल आणि धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. श्रद्धा, संस्कृती आणि समाज भावनेचा संगम असलेला हा सोहळा नांदेडच्या अभिमानाचा क्षण ठरलाय. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली ही निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय. पवित्र गोदावरी नदीचं हे नाभिस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली 25 वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजन करतात. खरं तर दिलीप ठाकूर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कायाकल्प असेल, भाऊचा डबा असेल, रुग्णांना मदत करणं असेल, कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि 365 दिवसापैकी जवळपास 200 दिवस विविध उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं. आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे. आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे. ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे, त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे. तुम्ही पाहिलं असेल की 25 वर्षापूर्वी 25 किंवा 50 संख्येने जमणाऱ्या महिला आज जर 5000 संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे. आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत. ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो, दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता स्टीन चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज कवरेजच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.